नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण सी जालिंदर भाऊ शेळके, गाव वेळगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक यांचा जवळपास आज आपण डाळिंब प्लॉट भेट प्रसंगी आपण जर हा प्लॉट बघितला, 1 मिनिट दाखवा हा प्लॉट। या प्लॉटमध्ये आपण 1 एकर क्षेत्रामध्ये जवळपास आपण 3 पिकं हे बघू शकतो। आत्ता हे जे डाळिंबाचे झाड आहेत हे आपल्याला जवळपास 15 महिन्याचे झालेले आहे। मागील वर्षी ऑक्टोबर 2024च्या हिशोबाने श्री जालिंदर भाऊंनी जवळपास 900 ते 950 हजार झाडांची डाळिंबाची लागवड केल्यानंतर आज हा प्लॉट आपल्याला 15-15.5 महिन्याचा झालेला असताना आपण आंब्या बहाराच्या दृष्टीने तयारी करत असताना मागील 1 ते 1.5 महिन्यापासून श्री जालिंदर भाऊंनी आपल्या या क्षेत्राचं 2 ते 3 पटीमध्ये युटिलायझेशन व्हावा किंवा उपयोग व्हावा कमी क्षेत्रामध्ये, म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्याची ही भूमिका असते, हा सांगण्यामागचा दृष्टिकोन आहे। आपण ज्यावेळी आंब्या बहाराची आपल्याला तयारी करायची होती त्या दृष्टिकोनातून 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आपण या प्लॉटमध्ये टरबूज आणि दुसरे पीक म्हणजे मिरची या 2 पिकांची लागवड आपण इथे केलेली आहे। भाजीपालावर्गीय पिकांमध्ये आज टरबूजची जी कंडिशन आपण म्हणतो ही 30 ते 32 दिवसांची सिम्बा नावाची व्हरायटी त्यांनी ग्रो केलेली आहे। त्या व्यतिरिक्त आपण मिरची जर बघितली तर 8531 नावाची व्हरायटी जी लंबी व्हरायटी ती शार्कवनपेक्षा मोठी, त्या व्हरायटीचं 5531 नावाची व्हरायटी त्यांनी ही ग्रो केलेली आहे। त्या दृष्टिकोनातून आपल्याला आंब्या बहाराची सुद्धा तयारी करत असताना आपण मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून आपल्याकडे चांगला सूर्यप्रकाश व हवेचं व्हेंटिलेशन चांगलं असल्यामुळे आपण हे जे झाडाचं संगोपन केलेलं होतं, त्या संगोपन केल्यानंतर आपल्याला हे बाग हा पकडायचा होता जानेवारी महिन्यात छाटणी घेतल्यानंतर पानगळीच्या हिशोबाने। पण मागे 1 महिन्यापूर्वी आपण या प्लॉटमध्ये टरबूज आणि मिरची हे 2 पीक लावल्यामुळे काय झालं की जरी आपण झाडाचा ताण हा तोडलेला होता, पण टरबूजच्या माध्यमातून ड्रीप माध्यमातून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जे वेगवेगळे डोसेस आपले ह्या प्लॉटला दिलेले आहेत जालिंदर भाऊंनी, त्या डोसेसच्या माध्यमातून आपल्याला डाळिंबामध्ये आज प्रति झाड आपल्याला 30, 40, 50, 60, 70 सेटिंग ही दिसू शकते। फ्लावरिंग, सेटिंग आणि कळी उमलताना आपल्याला दिसू राहिले। पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जरी आपण प्रति झाड हा 50 सेटिंग किंवा 30 सेटिंग म्हणा, 35 सेटिंग म्हणा, झाडाच्या कॅनोपीच्या मॅनेजमेंटनुसार आपण जर घेऊ शकलो तर नक्की आपण हा जो माल आहे जून महिन्यात म्हणा किंवा जुलै महिन्यात म्हणा किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणा 1, 2, 3 टप्प्यामध्ये घेऊ शकतो। आजकाल काय झालं आहे की अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे क्षेत्र हे कमी असल्यामुळे आपण एका क्षेत्रामध्ये 1 पिकं, 2 पिकं, 3 पिकं लावण्याचा हा दृष्टिकोन असतो। आणि ज्यावेळी आपल्याला आंब्या बहार धरायचा असतो, डाळिंब या पिकामध्ये आपण डाळिंबाचं पाणी हे तोडून देत असतो, म्हणजे डाळिंबाच्या झाडामध्ये स्ट्रेस हा निर्माण करत असतो। ज्यावेळी झाडामध्ये स्ट्रेस निर्माण होतो त्यावेळी झाडामधून फुलांची सुरुवात ही मोठ्या प्रमाणामध्ये होऊन जाते, हा शेतकरी बांधवांचा अनुभव आहे। पण ज्यावेळेस आपण हे टरबूज लावलं किंवा मिरचीसुद्धा आपण आंतरपीक म्हणून घेतलेली आहे, जे ठिबकमधून आपण डोसेस हे दिलेले आहे वेगवेगळे, त्यामुळे डाळिंबाची जी मुळी आहे ही 3.5 मीटरपर्यंत चालली जाते आणि त्या माध्यमातून डाळिंबाच्या मुळीला पाणी आणि खत या दोघांचं व्यवस्थापन असल्यामुळे आज ही जी बाग आहे आपण फ्लावरिंग आणि सेटिंग या अवस्थेमध्ये म्हणू शकतो। वरची जी आपण केन जर ही बघितली तर ही केन ही टॉप झालेली केन आहे। ही केन जवळपास आपली 80% 85% भरून निघालेली आहे। आपण डाळिंबाला कोणतेही स्प्रे घेतलेले नाही आहे थ्रिप्स आणि बुरशीसाठी, पण जो ताण निर्माण झाल्यानंतर आपल्याला या स्वरूपाची सेटिंग आणि फ्लावरिंग ही दिसते। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना थोडासा लोभ तयार होऊन जात असतो आणि काही शेतकरी बांधवांना असं वाटतं की आपण आहे ती सेटिंग पण धरून घ्यावा। एकदम बरोबर कंडिशन आहे, कारण की परिस्थिती तशी आहे। मागच्या 1-4-5 दिवसापासून जरी आपण महाराष्ट्रातील भौगोलिक म्हणा किंवा प्राकृतिकदृष्ट्या विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये आभ्रट वातावरण असल्यामुळे आणि काही ठिकाणी कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागामध्ये पाऊस आणि गारपीट या दोघांची सुरुवात झालेली आहे। आणि अशा वेळेस आपण जे भांडवल ओतलेलं असतं त्या भांडवलाचं उपयोग म्हणा किंवा सुनियोजन व्हावं त्या दृष्टिकोनातून आपण ही तयारी करत असतो। ज्यावेळी शेतकरी बांधवांना अशी परिस्थिती निर्माण होऊन जात असते त्या ठिकाणी आपण झाडांना पाणी हे देऊ नये। चालू वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे, आपल्या जमिनीला ओल हे मोठ्या प्रमाणामध्ये असताना जमिनीतून झाड हे पाणी घेत असतं। त्या व्यतिरिक्त ज्या बेडमध्ये आपण टरबूज आणि ही मिरची लावलेली आहे त्या बेडच्या माध्यमातून पण झाडाला हवे त्या प्रमाणामध्ये पाणी हे मिळतं आहे, त्यामुळे फुलांची संख्या, फ्लावरिंग आणि सेटिंग या तिघांची अवस्था आपल्याला डाळिंब या झाडामध्ये जास्त दिसते। तर आपण याला म्हणू शकतो की एका क्षेत्रामधून 2 ते 3 पिकांमधून उत्पन्न घेणे, जेणेकरून आपल्याला आर्थिक उन्नती ही घडून आणणे। बऱ्याचशा ठिकाणी आपण अशा वेळेस डाळिंब झाडांना मोठ्या प्रमाणात पाणी हे देऊ नये। पाणी दिल्यानंतर ही जी फ्लावरिंग ओपन झालेली आहे ही फ्लावरिंग डायरेक्टली तुमची ड्रॉप होऊन जाईल, त्याला काळं पाणी चालणार नाही। पण त्याला वेगळ्या माध्यमातून आपण झाडांना पाणी देतोय तर नक्की आपला बाग हा सेटिंगमध्ये चालला जाईल, असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन।